6 कोटींचा खर्च, चकाचक प्लॅटफॉर्म, आधुनिक वेटिंग रूम, पण आजपर्यंत इथे एकही ट्रेन थांबलेली नाही. हो, भोपाळमध्ये एक असं रेल्वे स्टेशन आहे जे सध्या प्रवाशांशिवाय ओसाड पडलंय. 2 वर्षापूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होऊनही रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे इथे ना कोणता स्टाफ आहे ना गाड्यांचं शेड्यूल. दिवसा सुनसान असणाऱ्या या स्टेशनवर रात्री असा काही सन्नाटा पसरतो की स्थानिक लोक आता याला भूतिया स्टेशन म्हणू लागलेत. कोणतं आहे हे स्टेशन आणि काय आहे या मागचं रहस्य पाहूयात. तर हे स्टेशन आहे भोपाळमधील निशातपुरा रेल्वे स्टेशन. 2024 मध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून प्रवाशांच्या सुविधेसाठी या आधुनिक स्थानकाचं लोकार्पण करण्यात आलं होतं. प्लॅटफॉर्म, शेल्टर, वेटिंग रूम आणि लाइटिंग इथं सगळं काही व्यवस्थित आहे. फक्त कमतरता आहे ती फक्त रेल्वे प्रशासनाच्या नियोजनाची. दिवसभर शुकशुकाट असलेल्या या स्टेशनवर रात्री मात्र भयानक शांतता असते. ट्रेन आणि माणसांची वर्दळ नसल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनाही रात्री इथे यायला भीती वाटते. याच भीतीपोटी स्थानिक लोकांनी याला भूतिया स्टेशन म्हणायला सुरुवात केली आहे. पण इथे कोणतंही भूत नाही, तर हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाचा जिवंत नमुना आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते जर इथे गाड्या थांबल्या आणि वर्दळ वाढली तर या सर्व अफवांना पूर्णविराम मिळेल आणि स्थानिक व्यवसायांनाही मोठी गती मिळेल. प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा.